MSN स्टेट वाइड प्रेसिडेंट जावेद शेख का बेटा राहिल शेख राजश्री मोरे नामक महिला के साथ बदतमीजी करता नजर आया। उसने महिला को कई गंदी गाली दी और खुद को मनसे का होने की धमकी भी दी। घटना वीरा देसाई रोड अंधेरी वेस्ट का है। अंबोली पुलिस स्टेशन में FIR दर्ज किया गया है। आरोपी को डिटेन करके मेडिकल के लिए भेजा गया। कार को भी कस्टडी में ले लिया गया है। मुंबई से हमारे महा इंडिया न्यूज की रिपोर्ट। मी राजश्री मोरे। अरे राजश्री मोरे तू कोण आहेस भाई? अरे मी नाही रे, मी एक बिचारी काम करणारी मुलगी आहे। मी अरे कोण आहे? माझा बाप ना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे। तुझा बाप महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे? हा कोण? मनसेवाले? हा। अच्छा, आणि तू दारू पिऊन माझ्या गाडीवर चढणार, गाडी अरे ठोकणार? काय तू पैसे घे। अच्छा, तू मला शिव्या देतोयस? हा, दे शिव्या, दे शिव्या मला। सांभो आणि मग माझ्याकडे ये। कुठं का थांबव? एक मिनिट। हा बोल। गाडी कुणाची ठोकली तू, त्यांची की माझी? कोणाला बोलशील? कोणाला बोलशील? हॅलो, साहेबांना पाठव ना. हे बघा, हे हा राहिल, पिऊन आहे ना, हे बघा दारू पिऊन आहे ना यांची हा राहिल, हा मला शिव्या देतोय, मॅडमला हा मला बोलतोय, हा मला शिव्या देतोय, हा बोलतोय माझा बाप हा आहे, तो आहे. कोण आहे तुझा बाप? तू माझ्या गाडीवर चढलायस, वीरा देसाईच्याकडे पुढे आंबोली मला माझी गाडी ठोकलेस आणि तू मला पैशाची धमकी देतोयस. हा राहिल, हा मनसेचा आहे, हा बघा. आणि तू लाईव्ह आहेस आता. तुला पूर्ण मुंबई बघणार, तुला सगळा इंडिया बघणार आता. बोल, दे शिव्या तुम्हाला. हॅलो, ये मनसे के लोग जो पूरे दुनिया को बोलते हैं मराठी में बोलो, मराठी में बोलो, और मराठी नहीं आती है तो यहाँ पे मत रहो। और ये लड़का मनसे वाला राहिल, ये मुझे गाली दे रहा है इतने लोगों के सामने। ये देखो, और इसने मेरी गाडी ठोकी आहे। आणि मराठी लोकांना फक्त मराठीच बोलायचं आहे। आणि हे दारू पिऊन चाललेत हे मनसेवाले। गाडी तो चावी पण द्यायला मागत नाही. गाडी तो इकडे सगळी पब्लिक. ही बघा पब्लिक, हा मला शिव्या देतोय। ह्याचं नाव आहे राहिल शेख। कारवाई करा. आणि हे बघा, मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बघा, मला मराठीमध्ये माफी मागवायची होती का? हे कर्म असतात। हे बघा, हे तुमचे कर्म रे मनसेवाल्यांचे। तू माझ्याकडलं का ठोकलं? मग तू आता बोलत माझा बाप कोण आहे मला भेट? अरे मी थोडासा परप्रांती लोकांना साथ दिला तर काल 200 लोक माझ्या अंगावर आले। आज तू माझी गाडी ठोकतोयस, आपल्या बापाची धमकी देतोयस, तुम्हाला माफी नकोय?